Hello students, yesterday we are going to start that next point in the similarity. Similarity मधील पुढचा पॉइंट काल आपण बेस अँड हाईट डिफरंट असतानाचे एक्झाम्पल्स पाहिले हो की नाही. बेस ही डिफरंट आणि हाईट ही डिफरंट. मग तेव्हा आपण काय म्हटलं होतं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू बेस इंटू हाईट डिवाइडेड बाय बी, म्हणजे B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2 असं आपण पाहिलं होतं हो की नाही. आज थोडंसं पुढच्या प्रॉपर्टीकडे जाणार आहोत. तो एक फिगर दिले बघा. या फिगरमध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिला आहे इथं पहा. CBA हा एक ट्रायंगल आहे आणि DAB हा एक ट्रायंगल आहे. त्याची ही जी CBA ना ही 4 दिलेली आहे आणि AD जी आहे ना ही 8 दिलेली आहे. AD किती दिलेली आहे? 8 दिलेली आहे. लक्षात येईल का बघा. आता हे दिलेले असताना तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड, काय फाइंड विचारले बघा, फाइंड एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवाइड एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB असा क्वेश्चन विचारलेला आहे. आता आपण थोडंसं त्या फिगरकडे ऑब्झर्वेशन करायचं, फिगर थोडंसं बघायची. लक्षात येते तुमच्या काय, फिगर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल जो आहे तो AB त्या बेसवर आहे. हा बेस आहे, याचा सुद्धा हा बेस आहे. लक्षात घ्या, कुणाचा? या ट्रायंगलचा हा बेस आहे आणि ह्या ट्रायंगलचा सुद्धा हाच बेस आहे. म्हणजे सेम बेस, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस. मग बेस सेम असेल तर हाईट ही त्याची हाईट झाली, ही त्याची हाईट झाली. म्हणजे H1 बाय H2 असं आपण मांडणार आहोत. H1 बाय H2. मग H1 काय आहे तर CB आहे तुमच्याकडे. H2 काय आहे तुमच्याकडे? AD आहे. आणि त्याचा आन्सर मग H1 बाय H2 म्हणजे काय येणार त्याचं? 4/8 म्हणजेच 4/1/2 हे त्याचा आन्सर. एक मार्क्सला विचारलं इथं काय तुम्ही म्हणणार, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस म्हणजे ट्रायंगल जर का ट्रायंगलचे बेस जर सेम असतील तर त्यांचा एरियाचा जो रेशो असतो तो रेशो कसा असतोय तर बेस बाय बेस असतोय. लक्षात घ्या, त्याचा रेशो कसा असतो? बेस असतो, बेसच्या डिव्हिजननी तयार होतोय. ओके, एवढं लक्षात आलं तुमच्या. आता हे जर लक्षात, हे एक्झाम्पल एवढंच आहे एक्झाम्पल. हे एक्झाम्पल इथं संपलं. आता दुसरं एक्झाम्पल, त्यासाठी दुसरी फिगर ड्रॉ करून देतो मला. त्याची फिगर अशी आहे, एक फिगर ड्रॉ करून घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल या 1.1 मधील 1.1 चाललेलं, लक्षात घ्या. एक्झरसाइज 1.1 चालू आहे, त्यातलं थर्ड एक्झाम्पल मी आता घेतोय. थर्ड एक्झाम्पल हे बघा, अशी फिगर त्यांनी दिलेली आहे. अशी फिगर आहे. हा ट्रायंगल तुम्हाला ड्रॉ करून दिलेला आहे. असा ट्रायंगल आहे. इथे एक हाईट आहे, अशी दिलेली आहे. हाईट इथं एक दिलेली आहे आणि इथे एक हाईट दिलेली आहे. अशी तुम्हाला हाईट दिलेली आहे. ओके, मग इथं नाव दिलं बघा, आर. नेहमी काय केलं बघा, RPS Q इथं T असं नेमिंग केलेलं आहे. परपेंडिक्युलर असं दिलं आहे. तर तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेलं आहे, फाइंड QT. क्वेश्चन काय, फाइंड QT आणि तुम्हाला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यू काय आहेत पहा. RQ 6 आहे तुमच्याकडे. PS सुद्धा 6 आहे तुमच्याकडे. PR जो आहे, PR हा जो आहे हा 12 दिलेला आहे. हा टोटल 12 दिलेला आहे. ओके, एवढं दिल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलाय QT ची व्हॅल्यू काय, म्हणजे हा जो QT आहे QT ची व्हॅल्यू काय.
आता लक्ष द्या कसं सॉल्व्ह करायचं, हे अतिशय इम्पॉर्टंट 2 मार्क्ससाठी विचारलं जाणारे एक्झाम्पल. किती मार्क्सचं विचारतात? 2 मार्क्स. लुक हिअर. आता मला सांगा, हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल एवढा, ही जर आपण जर हाईट जर विचारात नाही घेतली तर हा ऑब्च्यूस अँगल्ड ट्रायंगल आहे. ऑब्च्यूस म्हणजे विशाल कोन. बघा बरं, हा कोन काटकोनपेक्षा मोठा वाटतोय की नाही, म्हणून विशाल कोन. आता तुम्हाला माहिती आहे, आपण काल बघितलं की 3 बेसेस आणि 3 हाईट्स. प्रत्येक ट्रायंगलला 3 बेसेस आणि 3 हाईट्स असतात, म्हणजे 3 पाया आणि 3 उंची असतात. लक्षात आलं का? मग 3 बेसेस. आता समजा हा ट्रायंगलचा मला एरिया फाइंड करायचा आहे. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? क्यूटी फाइंड करायचं आहे. त्यासाठी मला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. तर आपला एरिया फॉर्म्युला काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल. हा ट्रायंगल घेणार आर क्यू पी. आर क्यू पी इक्वल टू हाफ इंटू, फॉर्म्युला आपला तोच, बेस इंटू हाईट. फॉर्म्युला काय तुमच्याकडं? बेस इंटू हाईट. समजते का? बघा आता बेस हा आहे कोणता? बेस पहा, हा ट्रायंगल आहे, हा ऑब्च्यूस अँगल ट्रायंगल, म्हणजे ही इमॅजिनरी हाईट असते. ही जी हाईट असते ती इमॅजिनरी, हिचा जास्त विचार करायचा, हाईटच्या वेळेलाच घ्यायचा फक्त. बेस त्याचा हा, याच्यावर तो उभा राहिला. समजा ही जर हाईट काढून टाकली तर ह्याच्यावर उभा राहिला ना तो, म्हणून हा बेस आर क्यू अँड हाईट पी एस. इक्वेशन नंबर, याला आपण व्हॅल्यू ठेवूया, हाफ इंटू आर क्यू 6 आहे आणि पी एस सुद्धा 6 आहे. किती होणार ते बघा, 2 ने डिवाइड केलं, बे के बे 6 म्हणजे 2 1 जार 2 3 जार 6 इंटू 2 18. हे इक्वेशन 1 मिळालं तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल आर क्यू पी 1 मिळाला. आता तोच ट्रायंगल घेणार मी, ट्रायंगल तोच, फक्त त्याची बेस आणि हाईट चेंज करणार. आता बघा ना, ही जी हाईट आहे ना, ही हाईट या याच्यावर ड्रॉ केलेली आहे. ही जी क्यूटी जी हाईट जी आहे ही या बेसवर, यावर ड्रॉ केल्याचा हा त्याचा बेस, म्हणजे हाच ट्रायंगल घ्यायचा, पण बेस हा घ्यायचा आणि ही हाईट घ्यायची. पुन्हा तेच करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल आर क्यू पीच, ट्रायंगल तोच. मी तुम्हाला सांगितलं 3 बेसेस असतात, 3 पद्धतीने त्याची आपण काय करू शकतो? एरिया काढू शकतो. त्यातल्या आपण 2 पद्धती घेतो इथं बघा. हे बघा इथं ही हाईट घ्यायची आणि हा बेस घ्यायचा. हाफ इंटू बेस म्हणजे हा झाला, आर पी झाला, आणि हाईट कोणती झाली? टी क्यू झाली. इट इज द बेस अँड इट इज द हाईट. लक्षात आहे बघा. आणि मग व्हॅल्यू ठेवतो इथं हाफ. पण इक्वेशन 1 मध्ये एरिया ऑफ आर क्यू पी ची किंमत तुम्हाला समजलेली आहे की ते 18 इथं ठेवणार. 18 कारण ह्याची व्हॅल्यू मिळाली ना तुम्हाला इथं. 18 इंटू आर पी, तुमच्याकडे बेस किती आहे? 12 आहे. टी क्यू तुम्हाला माहिती आहे का? नाही. इथं 2 1 जार 2 6 जार भाग लावला म्हणजे 6 इथं 12 इंटू राहिला, तो एक डिव्हाइड आणायचा. 18 डिवाइडेड बाय 6 इक्वल टू टी क्यू. देअरफॉर TQ equal to 6 3s are 18. It is the answer. युनिट काय का असे ना, युनिट, कारण तो सीएम हे काय दिलेलं नाही, कारण युनिट फक्त म्हणायचं. आणि एरिया जो असतो तो एरिया इथं स्क्वेअर युनिट नुसतं असं लिहायचं. मग तो सीएम असेल तर स्क्वेअर सीएम येणार, मीटर असेल तर स्क्वेअर मीटर येणार, असं त्याचं युनिट येईल. पण हे त्याचं आन्सर. समजलं का? बघा बरं काय केलं, पुन्हा एकदा पहा. अतिशय महत्वाचं एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा काय करायचं, या ट्रायंगलचा एरिया हा बेस आणि ही हाईट करून घ्यायचा. नंतर तोच ट्रायंगल घ्यायचा, हा बेस आणि ही हाईट घ्यायची. पण एरिया ऑफ ट्रायंगलचा असं जरी बघा, हा बेस आणि ही हाईट घेतली तर ट्रायंगल तोच आहे, हा बेस आणि ही हाईट घेतली तर ट्रायंगल तोच आहे. म्हणजे त्याचं आन्सर 18 युनिट आलेलं आहे. ते 18 युनिट ठेवलं मी. 18 इंटू हाफ इंटू 6 इंटू टी क्यू, 12 इंटू टी क्यू. मग 12 मला इथं डिवाइड केलं बघा, 2 1 जार 2 6 जार आणि 6 इकडे डिवाइड केलो, मीन्स 18/6 इक्वल टू टी क्यू. तुम्हाला कशी व्हॅल्यू फाइंड करायची आहे? टी क्यूची व्हॅल्यू फाइंड करायची. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. हे चांगलं करून ठेवायचं आहे. आलं का लक्षात? आता हे झालं थर्ड. आता फोर्थ एक्झाम्पलकडे जाऊ. 1.1 एक्झरसाइज मधील फोर्थ एक्झाम्पल काय विचारले आपल्या टेक्स्टबुक मध्ये ते बघूया. तुम्हाला मी
एक फिगर त्यांनी काढून दिलेली आहे, ती फिगर काय आहे ते सांगतो. बघा, फिगर काय आहे पहा, ड्रॉ करून दिलेली आहे. ह्या दोन लाईन्स पॅरलल दिलेल्या आहेत. ओके, ह्या दोन लाईन्स काय आहेत अशा पॅरलल. ही एक लाईन आणि ही एक लाईन अशी पॅरलल आहे. टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, इट इज गिव्हन. टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. आणि ह्या दोन पॅरलल लाईन्स मध्ये दोन ट्रायंगल ड्रॉ करून दिलेले आहे. बघा, इथे एक ट्रायंगल आहे असा, इथे एक असा ट्रायंगल आहे. त्याला नेमिंग करूया आपण BAC असं नेमिंग केलेलं आहे. आणि तोच बेस आता याचा बघा, ह्या ट्रायंगलचा बेस हा, आणि हाईट एवढी आहे. कारण दोन टू ट्रायंगल्स आर सिच्युएटेड इन अ पॅरलल लाईन्स, देन देअर हाईट इज सेम. जेव्हा बघा आता ह्याचा बेस कसा आहे, बेस हाच बेस धरून त्यांनी दुसरे एक ट्रायंगल ड्रॉ करून दिले. बघा, हाच बेस हाच आहे. बेस इथूनच असं काय का, बेस तोच आहे. बेसला मी चेंज केलो का नाही, फक्त हा पॉईंट चेंज केला त्याची हाईट चेंज होईल, म्हणजे हाईट दुसरी होईल, फक्त हाईट तीच असणार. आता बघा, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत AD, इथे D नाव देतो. लाईन AD अँड लाईन BC इज अ पॅरलल. लक्षात घ्या, दिसतंय नाही तुम्हाला. आणि लक्षात घ्या, जॉमेट्री फार सोपं असतं. इथं जे दिसतं ते मांडायचं असतं फक्त. आणि त्याने विचारलेलं आहे तुम्हाला, काय विचारलेलं बघा, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिव्हाइड एरिया ऑफ ट्रायंगल BCD असा प्रश्न विचारलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल BCD काय, असा क्वेश्चन विचारलाय. आता बघा, आन्सर कसं लिहायचं याचं. आता मला सांगा, दोन पॅरलल लाईन्स तुम्हाला हे सांगितलेलंच आहे पहिलाच. कोणत्या पॅरलल लाईन्स? लाईन AD पॅरलल लाईन BC. हे पॅरलल आहे, त्याने दिलेलं आहे. इज गिवन हे तुम्हाला दिलेलं आहे. मी असं म्हणतो तुमचा बेस दोघांचा काय, बट बेस BC इज सेम. बेस सेम आहे. आणि हाईट जी असते पॅरलल लाईन मध्ये कितीही ट्रायंगल तुम्ही काढले, लक्षात घ्या, एक मी वाक्य सांगतो, पॅरलल लाईन्स मध्ये कितीही ट्रायंगल काढले तर त्याची हाईट नेहमी सेम असते. हे फिक्स लक्षात ठेवायचं. म्हणजे या ट्रायंगलची ही हाईट तीच असणार आणि ह्या ट्रायंगल सुद्धा हाईट तीच असणार आहे. म्हणजे हाईट इज ऑल्सो सेम. मग बेस सेम झाला, हाईट सेम झाली. काल 4th नंबरची प्रॉपर्टी सांगितली, सेम हाईट सेम बेस असेल. म्हणजेच थोडक्यात काय, बेस B1 इक्वल टू B2 आहे, हाईट H1 इक्वल टू H2 आहे. मग कालच्या पद्धतीने जर करायचं म्हणलं, त्या कालच्या फॉर्म्युला प्रॉपर्टी प्रमाणे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD. लक्षात घ्या, काही अवघड नसते. ओनली ऑब्झर्वेशन ऑफ द फिगर्स गिव्हन फिगर. दिलेल्या फिगर जे आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला आन्सर आपोआपच सापडेल. तर हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बेस इंटू हाईट B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2, मग H2. मग तुम्हाला आत्ताच वर मी म्हटलंय की B1 B2 सेम आहे, कॅन्सल. H1 H2 सेम आहे, कॅन्सल. म्हणजे त्याचा आन्सर आला 1/1. इट इज द आन्सर. 4 एक्झाम्पल एक्सरसाइज 1 मधील हे 4th एक्झाम्पल संपलेलं आहे. लक्षात आलं का? बघा, एवढं जर लक्षात आलं असेल तर आज इथंच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट डिस्कस करू.